आपण हा व्यवसाय करतोय. पण आता वस्तुस्थिती अशी आहे की शेती आणि दूध व्यवसाय सध्या दोन्ही अडचणीत आहेत. दोन्हीलाही कोणी मालक नाही राहिलेला. कारण आज आपण जर पाहिलं गेलं तर आपण दूध पिकवतोय, ते दूध आपण आज 26-27 रुपयांनी विकतोय आणि तेच दूध जर समजा मार्केटमध्ये घ्यायला गेलो आपण तर 40-50-55 रुपये लिटर आज चालू आहे. म्हणजे एवढी मोठी तफावत आहे, तरी पण शासन याकडे दुर्लक्ष करतंय. म्हणजे बेरोजगारी याने वाढणार आहे आणि शासनाला आपण वारंवार विनंती करून सुद्धा किंवा आपले प्रश्न मांडून सुद्धा त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये. जवळजवळ 34 रुपयावरून आज 27 रुपयावर दर आणलाय, तरी एकही शब्द आजपर्यंत कोणी काढलेला नाही. किती तर 100% अडचणी आहेत. आता अडचणींशिवाय तर व्यवसाय नाहीये. आज काय झालंय, लोकांची मानसिकता झाली की महिनाभर काम करायचं, 25-30 हजार पगार घ्यायचा आणि निवांत राहायचं. त्या 30 हजारामध्ये त्याचं शेड्यूल ठरलेलं असतं. पण व्यावसायिकाचं तसं नसतंय. त्याला उद्या कोणता प्रश्न निर्माण होईल त्याला काय माहित नसतंय, किंवा उद्या एखाद्या गाईचा आजार कोणता निर्माण होईल ते माहित नसते. पण त्याच्यातून आपल्या जे भांडवल आहे त्यामधूनच काहीतरी कोटा बाजूला काढून त्या आजारांवरती खर्च करायला लागतोय. नमस्कार मित्रांनो, मी महेश गायकवाड. तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठमोळी युट्यूब चॅनल विभावतीच्या काही चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, सध्याला आपण पाहतो की दुग्ध व्यवसाय सध्याला खूपच प्रचलित होत चाललाय. अशा कंडिशनमध्ये सध्याला दुधाचे भाव पण तितकेच खाली घसरलेत. तर शेतकऱ्याच्या कशा म्हणजे त्यांची काय प्रतिक्रिया आणि त्यांची काय राय आहे सध्याला आपण जाणून घेणार आहोत. आपण जो फार्म पाहतो सध्याला 4 गायीपासून सुरुवात केलेला, त्यांच्या गोट्यावरती आज जर पाहायला गेलं तर 18 गायी आहेत. आणि सध्याचं त्यांचं मिल्क कलेक्शन जर पाहायला गेलं तर डेली कलेक्शन 200 लिटर याप्रमाणे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं नफा ते कमवत आहे. या गायीविषयी किंवा या गोट्याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करायला मात्र विसरू नका, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर बघ, कसल्याही प्रकारचा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी विभावतीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मला सांगा, व्यवसाय हा जो गायपालन दुग्ध व्यवसाय तुम्ही करताय, व्यवसाय सुरुवात साधारण किती वर्षापासून झाली? 2015 पासून सुरुवात झाली. बर, 15 पासून म्हणजे साधारण म्हणजे किती गायीपासून सुरुवात केली होती? एक 4 ते 5 गायीपासून आपण सुरुवात केली होती. आज जवळजवळ तुम्ही बघताय की 18 गायी आहेत आणि 3 कालावडी आता लावायला आलेत. म्हणजे संकल्पना कशी आली की आपण हा व्यवसाय करावा? आता व्यवसाय म्हटल्याच्या नंतर बरेचसे व्यवसाय आहेत. त्यामध्ये गोट फार्म आलं, परत कुक्कुटपालनाला, असे बरेचसे प्रकारचे व्यवसाय आहेत. परत व्यवसाय निवडण्याचं कारण आणि गायपालन दुग्ध व्यवसाय हा निवडण्याचं कारण काय विशेष? पहिल्यांदा मी थोडक्यात सांगतो की मी एक डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर आहे. बर. आणि मी बजाजच्या ठिकाणी 2013 साली कामाला होतो. बर. तर तिथं ज्यावेळेस परमनंट कामगारांचे काढलं होतं आणि जे प्रायोगिक तत्वावरती पोरांना घेत होते, मनामध्ये विचार आला की आपण ही जरी भविष्यात परमनंट झालं तर कधी प्रायोगिक तत्वावर येईल सांगू शकत नाही, म्हणून आपण आपला काहीतरी व्यवसाय चालू करावा. त्यावेळेचे माझे मार्गदर्शक होते बजाजचे मॅनेजर. त्यांनी सांगितलं की 100% तुम्ही व्यवसाय सुरू करा आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यामध्ये नक्की यश आहे, त्यामध्ये फक्त सातत्य पाहिजे. आणि त्यावेळेस पासून आजपर्यंत ते केवळ सातत्याच्या जोरावर हे यश आपल्याला दिसतंय. आता व्यवसाय म्हटल्याच्या नंतर आता सध्याला तर आपण पाहतोय की गव्हर्नमेंट किंवा कडून किंवा शासनाकडून दुधाचे भाव कमी जास्त केलेले जातात, त्याच्यामध्ये फटका पण बसू शकतो. असं विचार म्हणजे ही रिस्क आहे असं वाटलं नाही तुम्हाला? आजची परिस्थिती बघितली तर आज दुधाचा धंदा 100% रिस्क आहे. कारण जवळजवळ पाहायला गेलं तर 26-27 रुपये दर आहे. बरं. म्हणजे 26-27 रुपये आता खर्चच आहे आज. म्हणजे आजही आपल्याला हाती काय लागत नाही. परंतु एक व्यवसाय आपण स्वीकारलाय, तो टिकवायचा आहे, म्हणून आज टिकून आहे. म्हणजे साधारण म्हणजे किती 4 गायीपासून सुरुवात केली होती, आता सध्या तुमच्या फार्मवरती म्हणजे आपल्या फार्मवरती आज सध्याला 18 गायी आहेत. 4 गायीपासून 18 गायीपर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगा. 4 गायीमध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच आपल्याला प्रत्येक वेळेस वाढ भेटणार आहे. गायींच्या ज्या आजारपण असतील, माझाची लक्षणं असतील, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपलं लक्ष असेल तर नक्कीच आपला व्यवसाय वाढत राहणार आहे. माझं स्वप्न आहे की या 18 गायीवरून आपल्याला 30-35-40 गायी सुद्धा करायच्यात. पण ह्या दराच्या सातत्यामुळे थोडस एक जसं म्हटलं की थांबलं असं म्हणायला पण काही हरकत नाही. कारण जर जास्त असता तर आपल्याला 40 गायी सुद्धा करायच्यात. पण दर नसल्यामुळे आज आपण ह्या 18-20 गायींवरच थांबलोय. जर भविष्यात जर चांगला दर असेल तर नक्कीच आपली प्रगती होणार आहे आणि ह्या 30-40 गायींचा सुद्धा गोटा होऊ शकतोय. आता सध्याला आपण पाहतो की बेरोजगारीमुळे तरुणांचा म्हणजे कल जी वाढलेला आहे सध्याला, बेरोजगारीमुळे व्यवसाय करण्याकडे तरुणांचा जास्त कल आहे. त्यामध्ये विशेष करून गायपालन आणि दुग्ध व्यवसाय
गाय पालन दुग्ध व्यवसाय करत असताना त्याचा भाव जर व्यवस्थित मिळत नसेल तर त्या तरुणाने त्या काय करावं? नक्कीच त्या तरुणाच्या समोर मोठा प्रश्न आहे की नक्की काय करायचं. आता माझ्यासारखाच एक सुशिक्षित बेरोजगार एखादी नोकरी सोडून जर इथे येत असेल आणि 10-12 वर्षानंतर त्याला वाटतं की आता त्याला पर्याय नाही काय, त्याच्याबरोबर जोडधंदा शेती आहे, शेती सोबत आपण हा व्यवसाय करतोय. पण आता वस्तुस्थिती अशी आहे की शेती आणि दूध व्यवसाय सध्या दोन्ही अडचणीत आहेत. दोन्हीलाही कोणी मालक नाही राहिलेला. कारण आज आपण जर पाहिलं गेलं तर आपण दूध पिकवतोय, ते दूध आपण आज 26-27 रुपयांनी विकतोय आणि तेच दूध जर समजा मार्केटमध्ये घ्यायला गेलो आपण तर 40-50-55 रुपये लिटर आज चालू आहे. म्हणजे एवढी मोठी तफावत आहे तरी पण शासनाकडे दुर्लक्ष करतंय. म्हणजे बेरोजगारी याने वाढणार आहे आणि शासनाला आपण वारंवार विनंती करून सुद्धा किंवा आपले प्रश्न मांडून सुद्धा त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये. जवळजवळ 34 रुपयावरून आज 27 रुपयावर दर आणलाय तरी एकही शब्द आजपर्यंत कोणी काढलेला नाही. कितीतरी लोकांनी आज इंदापूर तालुक्यातल्या लोकांनी आंदोलन केलं, दूध रस्त्यावर ओतलं, 8 दिवस 15 दिवस 1 महिना जरी आंदोलन केलं तर सरकारला काही फरक पडत नाही. कारण जर त्यांचं म्हणणं आहे की बाबा दूध धंदा तोट्यात आहे, पण दूध धंदा जर तोट्यात असेल तर 60 रुपये विक्री लिटरची चालू आहे आणि आज आपली 27 रुपयाची खरेदी चालू आहे. म्हणजे 33 रुपये तर 100%च या गोष्टीला चार्ज लागू शकत नाही विक्रीपर्यंत. म्हणजे आता व्यवसाय करत असताना आता असा जर दर भेटला तर व्यवसाय परवडतो का, याबद्दल काय सांगाल? आता सध्या तरी परवडत नाही. जर 34 रुपये असेल तर 3-4 रुपये लिटर मागे राहत आहेत. पण 27 रुपये असेल तर आज 3 रुपये खिशातला टाकावं लागतात. म्हणजे येणाऱ्या म्हणजे भविष्यात हा व्यवसायाकडे बघणाऱ्या तरुणासाठी काय सांगाल? आज जर पाहायला गेलं तर आपल्या नंतर एखादी पिढी ह्या व्यवसायात येईल असं मला तर वाटत नाहीये. कारण आपलीच अवस्था बघून येणाऱ्या पिढीला काय संदेश द्यावा की बाबा तुम्ही हा व्यवसाय करा म्हणून. सध्याला जर म्हणजे 18 गायीमध्ये दुधावरच्या गायी किती आहेत? आता दुधावरच्या 13 गायी आहेत. 5 गायी आपल्या 7व्या महिन्यातल्या आहेत. म्हणजे टोटल त्या दूध देत नाहीत, गाभण आहेत. बरं. कलेक्शन जर पाहायला गेलं तर कलेक्शन बद्दल म्हणजे डेली कलेक्शन किती आपलं? आता 200 लिटर कलेक्शन आहे आपलं डेली. 200 लिटर. 8-5-3 पाटला काय रेट पडतो? 26 रुपये. 26 रुपये. म्हणजे मुळात 26 रुपयानं कसल्याही प्रकारचं दूध परवडत नाही आज. मग आता एखादा तरुण जर हा व्यवसाय करू इच्छिणार असेल, पुढे भविष्यात त्या म्हणजे दुधाचा भाव वाढेल किंवा या आशेनं, तर कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी कशा पद्धतीने सुरू केली पाहिजे, त्याबद्दल काय सांगा? माझं तर म्हणणं आहे की पहिल्यांदा कोणीच मोठी सुरुवात करू नये, छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी. कारण छोट्या गोष्टीपासून जर आपण सुरुवात केली तर त्या छोट्या गोष्टीमध्ये बारकावे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते बारकावे जर आपण शिकत गेलो तर बारकावे शिकल्यामुळे आपल्या धंद्याची प्रगती होते. जर गाईचा 2-3 गायी असतील तर त्याला किती दूध देत आहेत, ते कधी माझावर येत आहेत, त्यांच्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणतं मिनरल मिक्सचर वापरलं पाहिजे, हे तुम्ही 20 गायी घेऊन करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला छोट्यापासून सुरुवात केली तर नक्कीच हा धंदा परवडणार आहे. याच्यातून चांगलं प्रॉफिट पण आहे. जर आजही माझं उदाहरण घेतलं तर आपण 4 गायीपासून 18 गायीपर्यंत आलोय, म्हणजे 20-22 हा गोटा झालाय पूर्णपणे. ही आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे यशच आहे, म्हणजे ह्या तोटा नाहीये. पण इथून पुढच्या परिस्थितीचं काय, हा प्रश्न मोठा आहे. बरोबर आहे. सध्याला दुधाचे म्हणजे भाव घसरले तरी गायच्या किमती काय कमी म्हणजे होत नाहीत. आजही आपण पाहिलं तर आज मार्केटला जर आपण पाहिलं तर 1 लाख रुपयाच्या आत आपल्याला गाय भेटत नाही. दूध दर जरी पडले, कारण धंदा करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. कारण आज जर आपण पाहिलं तर इंदापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 40-50 लाख लिटरचं कलेक्शन 2 संघामार्फत होतंय. म्हणजे एवढा दुग्ध व्यवसाय मोठा झालेला आहे. परंतु त्याच्या धंद्याच्या बाबतीत जी अनास्था आहे, ती अनास्था कालही तीच होती, आजही तीच आहे आणि भविष्यात जर याच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं तर अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. म्हणजे आता व्यवसाय म्हटल्याच्या नंतर विशेष करून गायपालन आणि दुग्ध व्यवसाय जर म्हटलं, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व जर असेल तर पौष्टिक चारा नियोजन, पौष्टिक आहार. चारा नियोजन मध्ये सध्या आपल्या गोट्यावरती काय काय देतात? आता सध्या आपण मुरघास गुरांना घालतोय, त्याबद्दल ऊस आहे, परत गवत आहे. या तिन्हीचं मिश्रण करून आपण सध्या गायी सांभाळतोय. म्हणजे 50% मुरघास आणि 50% हा हिरवा चारा, याच्या संतुलन ठेवूनच आपण हा व्यवसाय सांभाळतोय सध्या. मुरघास गोट्यावरती करणं गरजेचं आहे का? मुरघास करणं गरजेचं आहे, कारण मुरघास जर मका पाहायला गेलं तर कोणताही प्लॉट आपल्याला 30 दिवसाच्या वरती वापरता येऊ शकत नाही. 30 दिवसामध्ये तो प्लॉट संपतोय आणि एवढं उत्पादन पण नाही राहिलेलं की कंटिन्यू आपल्याला मका भेटेल. त्यामुळे मुरघास हा चाराचा जो प्रश्न आहे तो 100% मिटवण्याच्या मार्गावर आहे. अतिशय उत्तम चारा आहे मुरघास.
आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे. जो नवीन व्यवसाय करतोय त्याने 50% मुरघास आणि 50% हिरवा चारा जर त्याचं कॉम्बिनेशन केलं तर नक्कीच तो यशस्वी होणार आहे. त्याच्यामध्ये गायीच्या दुधामध्ये वाढ होते का? मुरघासामुळे गायीच्या दुधामध्ये वाढ होते आणि गायीच्या दुधात जर आपण मिनरल मिक्सरचा वापर जर संतुलित व्यवस्थित केला तरी गायीला गाभण राहायला काय अडचण येणार नाही, वेताना काय अडचण येणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या सांभाळल्या पाहिजेत. आता मला सांगा, एका गायीला जर प्रमाणात जर विचार करायला गेलं तर तुमचं जे काही म्हणजे चारा नियोजन आहे म्हणजे किती किलो प्रमाणात मध्ये एका गायीसाठी द्यायचं तुम्ही? सरासरी 20 किलो पर्यंत जाते एका गायीला 20 किलो एका टायमाला? 2 टाइम असे? 2 टायमाला 20-25 किलो पर्यंत जाते. आता सध्याला म्हणजे हे जो मुक्त संचार तुम्ही केलेला आहे साधारण किती वर्ष झाली याला करून? आता 2 वर्ष. हा जर मुक्त संचार बघताय तुम्ही, हा 2 वर्ष झाला आपण मुक्त संचार केलेला आहे. म्हणजे त्याचं काय रिझल्ट आहे? मुक्त संचार केला पाहिजे महत्वाचं आहे का म्हणजे बंदिस्त मध्ये भागू शकता असं काय? बंदिस्त मध्ये जर आपल्याकडे जागा कमी असेल तर बंदिस्त मध्ये सुद्धा भागू शकते. पण जर तुम्हाला तुमच्या गुरांचे आजार कमी करायचे असतील, गुरांना जर आता आपण म्हणतोय की आपण जर मानवी शरीराला म्हणतोय व्यायाम महत्वाचा आहे, तर गायी एका जागेवर बांधून तर व्यायाम होऊ शकत नाही. त्या मोकळ्या जागा मुक्त गाठीत असं गोट्यात जर असतील तर नक्कीच आपल्याला दुधाला सुद्धा फरक पडणार आहे आणि त्यांच्या आजाराला सुद्धा फरक पडणार आहे. आता आजार म्हणजे नेमकं काय येतात आजार? आता समजा आता सध्या जर बाईला गेलं तर आपण थंडीचं वातावरण आहे, लाळ येऊ शकते किंवा समजा एखाद्या गायीनं मुरघासामध्ये जर समजा वेगळं काय खाल्लं तर ती अपचन होऊ शकते. त्या छोटे छोटे आजार आहेत. एक जास्त जर तुमची गायीला मिनरल मिक्सचर आणि आहार व्यवस्थित असेल तर 70-80% तुमची गाय आजारीच पडणार नाही. आजार म्हटल्याच्या नंतर जे मस्टडीज असेल, परत गोचिडताप असेल, थायलेरिया असेल, परत लाळीचं वगैरे, यासाठी म्हणजे आपल्या गोट्यावरती येऊ नये यासाठी पहिल्यांदा आपण काय काळजी घेतली पाहिजे? आता आपण लाळीसाठी तर आधीच इंजेक्शन दिलेलं आहे. मास्टॅट्रीसाठी सर आपण दूध जर व्यवस्थित काढलं, ज्या मुक्त गोट्यामध्ये जर कुठं म्हणजे लाळीचं जे तुम्ही इंजेक्शन देऊन ठेवलं सध्याला पहिल्यांदा, म्हणजे कुठल्या पिरियडला द्यायला पाहिजे? थंडीच्या आधी आपण दिलं पाहिजे. ते किती महिन्याच्या अगोदर? थंडीच्या आधी 15-20 दिवस दिलं पाहिजे. म्हणजे एक इंजेक्शन दिल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्याला काय परिणाम होत नाही, 4 महिने काय अडचण येत नाही. आणि मास्टॅटिससाठी कसं आहे, जर त्या गोट्यामध्ये तुम्ही व्यवस्थित कोरडेपणा असेल तर मास्टॅटिसचं प्रमाण कमी आहे. आणि जर थायलेरिया आणि गुचिडताप महत्वाचं गोष्टी, गुचिडताप पण बऱ्याचशा मी पाहिलं गोट्यावर. गोट्यावरती गोचिडताप होण्याचे कारण म्हणजे जर गाईचं समजा मुक्त गोटा असून धुणं व्यवस्थित असेल, त्याच्या खाली जर घाण नसेल तर गोचिड होण्याचं प्रमाण अगदी कमी आहे. तुम्ही पाहिलं असेल की आपल्या गाईला गोचिड एवढा काही गोचिड नाहीये, म्हणजे 90-95% तर गोचिड नाहीच. आता व्यवसाय म्हटल्याच्या नंतर प्रत्येक कुठलाही जरी व्यवसाय आपण चालू करायचा असेल तर त्याला अडचणी आणि स्ट्रगल करूनच उभा होतो कुठला पण व्यवसाय. 100% अडचणी आहेत. आता अडचणींशिवाय तर व्यवसाय नाहीये. आज काय झालंय, लोकांची मानसिकता झाली की महिनाभर काम करायचं, 25-30 हजार पगार घ्यायचा आणि निवांत राहायचं. त्या 30 हजारामध्ये त्याचं शेड्यूल ठरलेलं असतंय. पण व्यावसायिकाचं तसं नसतंय. त्याला उद्या कोणता प्रश्न निर्माण होईल त्याला काय माहित नसतंय, किंवा उद्या एखाद्या गाईचा आजार कोणता निर्माण होईल ते माहित नसतंय. पण त्याच्यातून आपल्या जे भांडवल आहे त्यामधूनच काहीतरी कोटा बाजूला काढून त्या आजारांवरती खर्च करायला लागतोय. समजा आज पेंड असेल किंवा भुसा असेल, बरडा असेल, यावरती खर्च करून, विथ डॉक्टर असेल यांच्यानंतर खर्च करून जो काय थोडा 5-10% राहते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला परत आजारावरती खर्च करायचा. म्हणजे आज आपल्या हातात काहीच राहत नाही. म्हणजे अशी कुठली अडचण आली होती का तुम्हाला? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालू करतो त्यावेळेस तुम्हाला अशी कुठली अडचण आली होती का? आता व्यवसाय चालू करत असताना पहिल्यांदा तर अडचण असते गाई खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम. तेवढं भांडवल तरी आपल्याला ऍक्च्युअली टाकावं लागतंय. जर आपण 20 गायींपासून बी सुरुवात करू शकतोय, पण 20 गायी खरेदी करण्यासाठी लागणार भांडवल आपल्या जवळ नाही. म्हणून तर माझं सांगणं आहे की बाबा, 1 गाय किंवा 2 गायी घेण्यासाठी जेवढं भांडवल आपल्याकडे उपलब्ध करून तेवढ्यापासून सुरुवात करा. त्याच्यानंतर हळूहळू त्या 2 गायीतून त्याचं ब्रीडिंगवर लक्ष ठेवा. त्या ब्रीडिंगवरून जर आपण लक्ष ठेवलं व्यवस्थित तर नक्कीच आपला व्यवसाय वाढणार आहे, आपला गोटा वाढणार आहे. म्हणजे सुरुवात कशी झाली काय ह्या व्यवसायाची तुमची? हा व्यवसाय आपण पुण्यावरून डायरेक्ट इथं आल्यानंतर आपल्याला काहीतरी करायचंय, त्या उद्देशाने आपण व्यवसाय कोणता करावा हा पण मोठा प्रश्न होता. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी याच्या बरोबरच एक जैन इरिगेशन सिस्टीमचं आपण एक हार्डवेअरचं शॉप चालू केलं. ते आणि हे दोन्ही एक संतुलन व्यवस्थित उभा राहिलं, त्याच्यामुळे आपल्याला हा व्यवसाय तसा परवडला. तर मला सांगा, आता व्यवसायामध्ये सध्याला म्हणजे ज्याला कसल्या प्रकारची माहिती नाही अशा व्यावसायिकांनी किंवा तरुणांनी ज्यावेळेस आपल्याला गाय निवडायची
त्यावेळेस कशा पद्धतीने गाय निवडली पाहिजे? त्याच्यासाठी तर मला महत्वाचा एक सल्ला आहे की बाबा स्वतः जाऊन तर कोणती खरेदी करू नका. आपल्या बरोबर आपल्या गावातील एखादा मित्र असेल की ज्याला गुरांची माहिती आहे, संपूर्ण माहिती आहे आणि गाय कोणती खरेदी करावी, काय करावी, त्याच माणसांना बरोबर घेऊन त्या गायींची खरेदी केली पाहिजे. आपल्याकडनं माझ्याकडनं सुद्धा ह्या चुका झालेल्या आहेत की माहिती नसताना जर आपल्याला एखादी गाय चांगली दिसते आणि ती जर व्यवस्थित दूध देत नसेल किंवा तिच्या काही चुका असतील तर ते आपल्या व्यवसायाला बाधक ठरणार आहेत. त्यामुळं माहितीच्या माणसांना घेऊन जाणं, गायीचं जर ब्रीडिंग व्यवस्थित असेल तर नक्कीच ती गाय खरेदी केली पाहिजे. आता ब्रीडिंगचा विषय काढला, ब्रीडिंग वरती सध्या काय आपल्या गोट्यावरती काम चालू आहे? आता सध्या तर मी आता काम चालू केलेलं ब्रीडिंग विषयी. माझा आल्यानंतर आपण जी भरतो इंजेक्शन भरतो ते जर व्यवस्थित क्वालिटीज भरलं तर नक्कीच आपल्याला त्याचं होणारं जी पैदास आहे वासरांची ती व्यवस्थित येणार आहे. व्यवस्थित क्वालिटीचं म्हणजे नेमकं कुठल्या क्वालिटीचं, म्हणजे तुम्हाला तुमचा अनुभव काय सांगतो सध्या? आज जर पाहायला गेलं तर आपण ज्युपिटर भरतोय किंवा होस्टन भरतोय, ह्या ज्या क्वालिटी आहेत त्या कमी कालावधीमध्ये त्या वासरांची वाढ पण मोठी होते आणि दूध पण चांगलं देत आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर आपण होस्टेलचं असेल, परत एबीएस असेल, हे जर शॉर्टेड वगैरे भरलं तरी देखील म्हणजे शॉर्टेड भरल्याच्या नंतर 99% आपल्याला कालोडी पाहायला भेटतील. पण ग्रामीण भागामध्ये तसं दिसत नाही, त्याचं कारण काय असू शकतं? ग्रामीण भागामध्ये दिसत नाही म्हणजे जर त्याच्या अपुऱ्या माहितीमुळे आपण डॉक्टरला पण विचारत नाही, आल्यानंतर डायरेक्ट सिमेंस भरणं हाच कार्यक्रम चालू असतो. तर आपल्याला माहिती असेल काय कशामुळे काय होतंय तर आपण त्या डॉक्टरशी सल्ला मसलत करू शकतोय ना. आणि आता सध्या जर आपण पाहिलं तर तरुण पिढी पक्षी तेवढं नॉलेज आहे, तेवढी माहिती आहे. तर आपण आज युट्यूबवर टाकलं की एखाद्या गायीची माहिती काय, कोणत्या प्रकारचं बीड भरलं पाहिजे, तर सगळी काय माहिती मिळणार आहे. परंतु होतंय काय की माझ्या खिशामध्ये पैसे आल्यानंतर मी जातोय बाजारात, गाई घेतोय, गाई आणतोय, घरी ठेवतोय, मग त्याच गायी 5 लिटर 10 लिटर दूध देत आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की माझा व्यवसाय परवडत नाही, आपण त्या गायी विकून टाकतोय आणि अशा तोट्यात जाणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा भरपूर आहे. ब्रीडिंग वरती काम करणं म्हणजे गरजेचं आहे का सध्याला? म्हणजे बंदिस्त गोट्यामध्ये आपण सध्याला बंदिस्त असेल, मुक्त संचार गोटा असेल, याच्यामध्ये जे आपल्याला हाय त्या क्वालिटीच्या गायी त्याच्यावरती ब्रीडिंग वरती काम करणं गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे. आणि ते जर काम तुमचं सातत्याने चालू असेल तरच तुमचा गोटा वाढणार आहे. तुम्ही विकत गायी किती दिवस आणणार आहे? तुम्ही विकत गायी आणून जर तुमचा गोटा वाढवत असाल तर नक्कीच ते तोट्याचं कारण आहे. कारण तुम्ही तुमचं भांडवल प्रत्येक वेळेस गोळा करणार आणि त्या नवीन गायींमध्ये गुंतवणार. मग आपण नवीन गायीमध्ये जर भांडवल आपलं गुंतवणार असेल तर आपल्याला जी आपली स्वप्न आहेत ती कधी पूर्ण करणार आहे आपण? आता सध्याला एवढ्या याच्यावरती म्हणजे आपल्या गोट्यावरती किती लोक सध्याला काम करतात? आपल्या या गोट्यावरती फक्त एकच मजूर कामाला आहे आणि त्यांच्यासोबत मी काम करतो. म्हणजे मजुराला किती? त्या मजुराला 15,000 रुपये पगार आहे महिन्याला. महिन्याला 15,000 देऊन व्यवसाय परवडतो? महिन्याला 15,000 देऊन सुद्धा व्यवसाय परवडतो. त्याच्यामुळे काय होतंय की आपण आपल्या शेतीतील काम करू शकतो ना. जर आपण हे 15,000 वाचवायला गेलो तर आपण सकाळ आणि संध्याकाळ दिवसभर ह्या गोट्यामध्येच राहणार आहे. आपण आपली शेती कधी करणार? आपल्याला जर एखाद्याला शेती नसेल तर तो 100% या गोट्यामध्ये काम करू शकतोय. पण आपल्याला शेती असल्यामुळे आपल्याला त्या सुद्धा गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतंय ना. आता खुराक नियोजन जर विचार करायला गेलं तर सध्याला आपल्या गोट्यावरती म्हणजे काय काय खुराक दिली जाते? काही आपल्याला सध्या आता गोळीपेंड आहे, भरडा आहे आणि मिनरल मिक्सचर आहे. गोळीपेंड कुठल्या कंपनीचे? गोळीपेंड आता सध्या आपण नेचरचे वापरतोय. काय रिझल्ट कसा त्याचा? चांगले रिझल्ट आहे त्यांचे, नेचरचे. आणि त्याच्याबरोबर मका भरडा वापरतोय आपण त्याच कंपनीचा. गायीच्या दुधामध्ये जर वाढ करायची असेल, वाढ म्हणजे त्यासाठी कशा पद्धतीने विशेष काळजी घेतली पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याला गायीला कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर आपल्याला पाहिजे. तर नक्कीच त्या पेंडी बरोबर जर तुमच्या गायीला कॅल्शियम असेल तर नक्कीच त्याचं वाढ होणार आहे. मिनरल मिक्सचर मुळे गायीच्या दुधामध्ये वाढ होते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलं की बाबा मिनरल मिक्सचर मुळे ते गायीच्या दुधामध्ये वाढ होत नाही, त्याच्यामध्ये फक्त कॅल्शियम वगैरे, चमक वगैरे एवढंच. जर आता मीच अनुभव घेतला ह्या महिन्यामध्ये, मी नवसंजीवनी नावाचं मिनरल मिक्सचर वापरलं. जर माझं प्रत्येक गायी मागे 1-2 लिटर दूध वाढलेलं आहे. त्यामुळे मला तर अनुभव आलाय की मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियम मुळे 100% दूध वाढतंय. सध्याच म्हणजे आपल्या ह्या गोट्यावरचं सकाळी उठल्यापासून दिवसभरात शेड्यूल म्हणजे कामकाज कशा पद्धतीने? सकाळी समजा 5 वाजता आपलं काम चालू होतंय, 7 वाजता आपलं काम संपतंय. सकाळचं गायी मोकळ्या सोडले जातात. परत इथं संध्याकाळी 4ला काम चालू होतंय आणि 6ला इथलं काम संपतंय. त्याच्यामुळं सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. आणि जे कुटी करण्यासाठी
अर्धा पाऊण तास एवढा जो वेळ गेला, 5 तासाचा वेळ अवधी जातोय, त्याच्यानंतर काही काम राहत नाही. म्हणजे मुक्त संचार गोट्यामुळे जास्त हा, मुक्त संचार गोट्यामुळे या 5 ते 6 तासाच्या कामामध्ये अख्खा पूर्ण दिवसाचं शेड्यूल पूर्ण होतंय. म्हणजे आपण जर पाहायला गेलो तर व्यवसायामध्ये गायपालन दूध व्यवसायामध्ये मुक्त संचार गोटा असेल तर आजारापासून पण आजारापासून मुक्तता आहे, कामापासून पण मुक्तता आहे. जर आपल्याला जर समजा गाय बंदिस्त असेल तर तिला प्रत्येक वेळेस त्याचं शेण हे टाकावं लागतंय, ते झाडलोट करावे लागते. त्या गोष्टीत आपल्याला कमी वेळात होत आहेत. मग आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे, एखादा तरुण जर हा व्यवसाय चालू करणार असेल, अशा तरुणासाठी सगळ्यात महत्वाचा महत्वाचा संदेश काय द्याल तुम्ही? त्याला शेवटचा महत्वाचा संदेश हाच की कोणताही व्यवसाय करण्यासाठी आपल्याला आधी 10 ते 15 दिवस कमीत कमी आपण त्या एखाद्या गोट्यावरती मार्गदर्शनासाठी जाऊन ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की तो बाबा गोटा मालक काय करतोय, तो कसं दूध काढतोय, कशा गायी सांभाळतोय, कुठून चारा आणतोय, त्या चाऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे, या छोट्या छोट्या बेसिक गोष्टींची माहिती घेऊन जर व्यवसाय चालू केला तर नक्कीच व्यवसाय यशस्वी होणार आहे. आपण एखादी डिग्री घेण्यासाठी 3-4 वर्ष कष्ट करतोय, त्याच्यानंतर एखादी डिग्री भेटते. पण आज अशी परिस्थिती आहे की व्यवसाय चालू करायचा म्हणजे पत्रा आणणे, शेड उभं करणे आणि गायी आणणे आणि सोडणे, असा व्यवसाय होऊ शकत नाही. सध्याला 200 लिटर मिल्किंग मध्ये तुम्हाला जे सध्याला 10 दिवसाला किती पगार होतो, त्याच्यातून किती शिल्लक राहतात महिन्याकडे तुम्हाला म्हणजे आता सध्या जर हिशोब केला तर आपल्याला 5 ते 10 हजाराच्या वरती शिल्लक राहत नाही. सर्व जाऊन जर 5 ते 10 हजार रुपये सुद्धा आपल्याला शिल्लक राहत नाहीत. पण एक सातत्य म्हणून आपण हा व्यवसाय करतोय. जर दुधाचे दर 30-35 रुपयापर्यंत जर गेले तर नक्कीच आपल्याला त्याचं प्रॉफिट वाढणार आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.